नमस्कार. भुसावळ येथील अ, दिलीप चौधरी यांची एक शेतकरी संघटनेच्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे. एक सोज्वळ, एक मनमिळावू, एक साधंसुधं व्यक्तिमत्व चौधरीजींचं आहे आणि त्यांनी एक त्यांच्या सेवा कालखंडामध्ये एक चांगल्या प्रकारची लोकांची मनोभावे सेवा केलेली आहे. विशेषतः आदिवासी भागामध्ये लोकांच्या समस्या, आदिवासी लोकांचं जीवन कसं असतं, त्यांनी जवळून बघितलेलं आहे. त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि ते त्यात यशस्वी झालेले आहेत. आताच त्याची नुकती शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहेत. चौधरी सर, आपलं टीव्ही 24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक तोलामोलाचं पद आपल्याला मिळालेलं आहे. एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे. शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सदैव तत्पर राहणार आहोत. एक तोलामोलाचं पद मिळत असल्यानंतर मला सांगाल की शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे. आपल्याला एक चांगल्या प्रकारचं पद मिळालेलं आहे. तर निवड कशी झाली? निवडीच्या संदर्भात काय सांगाल? निवडीच्या संदर्भात सांगायचं म्हणजे पिंड आधीपासून शेतकरी कुटुंबातला असल्या कारणामुळे शेती हा वडिलांपासून आतापर्यंत शेती व्यवसाय होता आमचा. आणि संस्थापक आमचे रवींद्रजी तुपकर साहेब यांनी जो ठेवलेला जो विश्वास माझ्यावरती, तो विश्वास पूर्णत्वाला नेण्याचं साहेबांचं जे माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते काम पूर्ण करण्याचं हे माझाही मानस आहे. आणि निवडीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याची मनोभावी सेवा करायची आहे मला, शेतमजुरांची सेवा करायची आहे. त्यांच्या अडी-अडचणी जिथे येतील तिथं उभं राहायचं आहे. हेच कार्य करायचं आहे मला. म्हणजे आपण जे शेतकरी लोकांच्यासाठी जे कार्य केलेले आहे, त्यांची जी मनोभाविक सेवा केलेली आहे, त्याच्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी, असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. चौधरीजी, मला एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. आता आपल्याला शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे. एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. तर आपला याच्या पुढील शेतकऱ्यांच्या आर्थिक मजबुतीसाठी आपलं व्हिजन काय राहणार आहे? काय सांगाल? बघा, शेतकऱ्याची परिस्थिती खूप खराब हालाकीची आहे. बियाणं ज्या वेळेला हंगाम येतो त्यावेळेला बियाणं घ्यायला पैसे नसतात. बियाणं खरेदी केल्यानंतर त्याला पेरणी केल्यानंतर त्याला खतायला पैसे नसतात. ही परिस्थिती आजची शेतकऱ्याची आहे. शेत त्यानंतर शेतमालाचा प्रश्न मोठा तयार होत असतो. शेतकऱ्याला शेत रस्ते नाहीये. त्याला युरियाची गोणी 50 किलोची डोक्यावर घेऊन सण अर्धा किलोमीटर जावं लागून राहिलेलं आहे. इतकी विदारक परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो. त्यानंतर निसर्गाचा असा कोप असतो. जे येणारं असतं ते तोंडातून शेतकऱ्याचं निघून गेलेलं असतं आणि जे राहतं तिच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर व्यापारी येतात. मनमानी करून सण मालाला भाव देतात शेतकऱ्याचा. कारण शेतकऱ्याची परिस्थिती अशी असते की त्याने इकडनं-तिकडनं पैसे उचलून सण ते पैसे त्याला परत करायचे असतात. म्हणून शेतकरी परिस्थिती गंभीर आहे आणि ती त्या आल्या त्या भावामध्ये पैसे दिले माल विकला जातो शेतकऱ्याचा. म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. हो. एक चांगल्या-चांगल्या म्हणजे संकटांना त्यांना तोंड द्यावं लागतं. अ, आणि एक महत्त्वाचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे. एक दूरदृष्टीचा विचार ठेवून आपण शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न मार्गी लावणार आहात. आपण या निवडीच्या माध्यमातून सोसायटी म्हणजे समाजात संदेश काय देऊ इच्छिता? काय सांगाल? निवडीच्या माध्यमातून समाजामध्ये एकच सांगणार की कर्तव्य हे प्रत्येकानं पार केलं पाहिजे. दिलेली जबाबदारी ही प्रामाणिकपणाने पार केलेली आहे. आधी पार केली होती आणि आता पण म्हणजे 30 कर्तव्य मी पार करणार आहे. आणि कार्य शेतकऱ्याकरताच करायचं आहे. शेतकऱ्याला जर काही अडी-अडचणी आल्या तर रस्त्यावर सुद्धा संघटना आमची उतरणार आहे. आमचे संस्थापक जे आहे त्यांचंही कार्य संघटनेकरता, शेतकऱ्यांकरताच आहे. शेतकऱ्याकरताच ते काम करून राहिले आहेत. तोच संदेश ते आमच्यापर्यंत देतात, की शेतकऱ्याकरता काम करायचं आहे आणि शेतकऱ्याकरताच काम करायचं आणि शेतकऱ्याकरताच मरायचं आहे आम्हाला. म्हणजे जीवनही जगायचं आहे शेतकऱ्यांसाठी, मरायचं आहे शेतकऱ्यांमध्ये. आपण आपला व्यवसाय काय आहे सर? आता शेती व्यवसाय आहे आमचा. शेती करतो आम्ही. ऑर्गॅनिक शेती असते माझी. शेतीमध्ये म्हणजे आम्ही तरी पूर्ण कुटुंब आम्ही ऑर्गॅनिक शेती करतो. घरच्या घरी औषधी, खतं आम्ही घरच्या घरी तयार करतो सर्व. म्हणजे असं काही म्हणजे आपण काहीतरी त्या ऑर्गॅनिक शेतीसाठी आपण काही घरच्या घरी औषधी वगैरे बनवतात.
याचं काय म्हणजे एक शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा इफेक्ट वगैरे त्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे. रिझल्ट चांगला येतो. कसं आहे माहिती आहे का, उत्पादन खर्च कमी केल्यानंतर उत्पादन वाढवणं म्हणजे त्याच्यावरचा खर्च हा कमी करायचा. आज काय माहिती आहे का, शेतकरी दुकानावरती पेस्टिसाइडच्या दुकानावरती, फर्टिलायझर दुकानावर गेल्यानंतर त्याला कुठलं तरी पान दाखवतो आणि तो जे मोजकं औषध शेतकऱ्याला द्यायला पाहिजे, ते मोजकं औषध न देता त्याच्यासोबत 3-4 जास्तीची औषध दिल्यानंतर त्याची किंमत वाढते. शेतकऱ्याच्या खिशाला त्याची हे बसते, चट्टी बसते त्याची. कात्री लागते त्याची. शेतकऱ्याला तो एक पैसा वेस्ट जाऊन राहिला. तरी माझं शेतकऱ्यांना एक आव्हान राहणार आहे, की तुम्ही घरच्या घरी तयार करा. काही ज्या शेतकऱ्यांना काही अडी-अडचणी असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करा. बांधावर येऊन सण स्वतः काम करून दाखवेल. मी स्वतः शेती जी करून राहिलाय ती शून्य खर्चाची करून राहिलेलो आहे. एक चांगल्या प्रकारचा उपक्रम पण आपण म्हणजे पिकांच्या पोषकतेसाठी एक चांगल्या प्रकारचं जैविक एक चांगल्या प्रकारचं औषधी आपण करत आहात आणि त्यांनी एक आपल्यातून जर औषधी नेली तर त्याचा रिझल्ट पण चांगला येणार आहे. एक आपल्याला एक त्याची आपण हमी देणार आहात. हो. माझं तर म्हणणं आहे, की शेतकऱ्यांना औषधी आणि खतं विकत घ्यायचेच नाही. त्यांनी त्यांचं स्वतः तयार करायचं आहे. जे फॉर्म्युले जे आहे ते मी देईल ना त्यांना. कसं तयार करायचं, काय करायचं. अहो, शेतकरी म्हणजे मी स्वतःचे फॉर्म्युले तयार करून राहिलो आहे. त्याचे रिझल्ट इतके छान आहे, की तुमची कोणती कंपनी देऊ त्याचे रिझल्ट तेवढे देऊ शकत नाही तुम्हाला. शेतकऱ्यांनी अवलंबलं पाहिजे. फक्त एक कसं आहे, की त्याला तयार होत नाहीये. कसं करू, काय करू? दुकानात जाऊन तर महागडी औषधी आणेल, पण फवारेल, पण जो शेड्यूल आहे त्या शेड्यूल प्रमाणे नाही चालत. ठरल्या शेड्यूल प्रमाणे जर ते चाललं तर ते जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, बिलकुल तुम्हाला सांगतो. आज सुरुवात जर इथून अशी वेळ येते की गुरांना चारा नाही मिळू शकत. गुरांना पाणी प्यायचा प्रश्न तयार होतोय. आदिवासी पाड्यावरती पाण्याचं म्हणजे मैल-मैल पायी जावं लागत आहे. तर शासनाचं माझं एक आव्हान आहे, की जास्तीत जास्त वृक्ष लागवडीकडे लक्ष जर दिलं ना, तर या गोष्टी येत्या 5 वर्षामध्ये आपण बऱ्याच काही कंट्रोल करू शकतो. चौधरीजी, एक शेतकऱ्यांच्या दुःख, यातना वगैरे आपण जवळून बघितलेले आहेत. आपण स्वतः शेतकरी आहात. आपलं वडिलोपार्जित व्यवसाय शेती हा आपला वडिलोपार्जित व्यवसाय आहे. या माध्यमातून एक शासन दरबारी आपली मागणी कोणती राहणार आहे? काय सांगाल? माझी शासन दरबारी मागणी एवढीच राहणार आहे, की शेतकऱ्याला प्रमाणित बियाण्याचा पुरवठा करा. बियाण्याच्या बाबतीमध्ये यावर्षी सोयाबीनच्या बाबतीमध्ये उगवण क्षमता इतकी कमी आहे बऱ्याच ठिकाणी. काही शेतकरी शेतकरी पुढे येत नाहीये. आज त्याचं उगवण नाही झाली, उगवण होत नाहीये, कमी उगवण झाली तरी तो तो तक्रार करायला तयार नाहीये. तुम्ही तक्रार करा ना तुम्ही. जर तुम्ही कार्यालयामध्ये कुठं जायचं नसेल तर तुम्ही आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे या. त्या तक्रारी करा. आम्ही बघू काय करायचं पुढचं. शेतकऱ्यांना कसा न्याय द्यायचा ते आम्ही देऊ ना न्याय आमच्या संघटनेच्या माध्यमातून. पण शेतकऱ्यांनी पुढे यायला पाहिजे. शेतकऱ्यांना जे आहे ते प्रमाणित द्या तुम्ही. अहो, आमच्या शेतकऱ्याची काहीच मागणी नाही. तुम्ही त्यांच्या फक्त मालाला भाव द्या फक्त बस. काही तुम्ही तुमचं अनुदान देऊ नका, काही देऊ नका. काही आम्हाला बघायचं नाही शासनाकडे, की अनुदानाकरता थांबतो. मालाला भाव द्या तुम्ही बस शेतकऱ्याच्या. शेतकरी बरोबर काम करेल पुढे. मालाला जर भाव दिला तर शेतकरी सुख, शांती, समृद्धी नांदेल त्याच्या घरामध्ये. एक चैतन्याचं वातावरण निर्माण होईल. बरं आपण एक शासन दरबारी आपण आपली मागणी सांगितलेली आहे. एक व्हिजन आपण प्रकट केलेलं आहे या ठिकाणी. तर आपण एक आदिवासी भागामध्ये जाऊन तिथे अभ्यास केलेला आहे. त्यांचा एक मनोभावी सेवा केलेली आहे आणि तेव्हापासून तर आजपर्यंत, आजतागायत आतापर्यंत इथपर्यंत जी मजल मारली आपण, इथपर्यंत जसं यशाचं गौरीशंकर आपण गाठलेलं आहे. याचं श्रेय आपण कोणाला देणार? काय सांगाल? मी हे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना, मित्र परिवाराला देईन आणि माझी पत्नी, माझं कुटुंब. एक चांगल्या प्रकारचं प्रत्येक सुख-दुःखामध्ये एक ते सामील होतात आपल्याला. म्हणजे म्हटलं जातं, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि ते आपण एक चांगल्या प्रकारे म्हणजे कुटुंब तुमच्या सोबतच आहे म्हणून तुम्ही उत्क्रांती करतात आणि एक घरामध्ये एक नवचैतन्याचं वातावरण असतं. हे होते चौधरीजी, एक दिलीप चौधरी. शेतकरी संघटनेच्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे. एक दमदार, एक चांगलं तळपदार असं नेतृत्व चौधरीजींचं आहे. त्यांनी त्यांच्या अंतर्मनातले भाव या ठिकाणी प्रगट केलेले आहेत आणि शासन दरबारी सुद्धा एक मागण्या केलेल्या आहेत.
या संदर्भामध्ये त्यांनी एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आमचे प्रगतिशील शेतकरी दिलीप चौधरी यांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.